संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांपैकी एक जण महाराष्ट्रातला आहे। लातूर जिल्ह्यातला रहिवासी असणाऱ्या अमोल शिंदेची सध्या चौकशी सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील झरी गावचा तो रहिवासी आहे। त्याचं गाव आणि त्याची आतापर्यंतची पार्श्वभूमी याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पाहूया। संसदेत गोंधळ घालणाऱ्यांपैकी एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन निघालंय। नाव आहे अमोल शिंदे। लातूरच्या चाकूर तालुक्यातल्या झरी नवकुंड या गावचा तो रहिवासी। अमोल शिंदे हा संसदेबाहेरच्या आंदोलनात सहभागी होता। त्याने घोषणाबाजी केली। त्याच्याकडे कलर स्मोक सापडल्यानं त्याला अटक करण्यात आली। 3 जणांनी संसद भवन परिसरामध्ये गोंधळ घातला असून त्यांच्यामध्ये एका महिलेचा पण समावेश आहे। यापैकी दोघांनी लोकसभेत प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या। तसेच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला। तसेच सभागृहात स्मोक कॅन्डल पेटवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव सागर असल्याचं समोर आलं आहे। तर संसदेबाहेर स्मोक कॅन्डल पेटवणारा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याचं समोर येत आहे। तसेच त्यांच्या सोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असल्याचं समोर येत आहे। अजून पुढचा तपास त्या ठिकाणी चालू आहे। परंतु बाबा, आपण प्रश्न विचारल्यानंतर सीएम साहेबांनी ताबडतोब सांगितल्या होत्या सूचना, त्याच्यात इथपर्यंतची माहिती आली। पुढची कारवाई देखील त्या ठिकाणी चालू आहे। संसदेतल्या गोंधळात लातूरच्या तरुणाचा सहभाग समोर आल्यानंतर राज्य सरकार अलर्ट झालंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना फोन करत अमोल शिंदेची माहिती काढण्याचे आदेश दिले। त्यामुळे लातूरात पोलिसांच्या हालचाली वाढलेल्या आहेत। एटीएसचं पथकही अमोल शिंदेच्या घरी धडकलंय। अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातल्या झरी नवकुंड गावचा रहिवासी। BA पर्यंत त्याचं शिक्षण झालंय। चांगला धावपटू आहे। राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने यापूर्वी सहभाग घेतला होता। सैन्यात भरती होण्यासाठी त्याने अनेक वेळा प्रयत्न केले। अमोलचे वडील मजूर म्हणून काम करतात। उदरनिर्वाहासाठी खंडोबा मंदिरात झाडलोट करण्याचं काम ते करतात। अमोल शिंदेला 2 भाऊ आहेत। दोघंही गवंडी काम करतात। 4 दिवसांपूर्वी अमोल दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे। हो, कसं होतं नेमकं? काहीच नसतं, रोज काम करून खाणार आहे। तर त्याचा स्वभाव काय, मित्र की असं काही कुठलं काही जाणं येणं, काही कुठं ह्याच्यात जाणं नाही, काही नाही। तो कुठल्या संघटनेशी वगैरे जोडला गेला? नाही, कशातच नाही। तो कधी राजकारणाबद्दल वगैरे असं कधी घरामध्ये बोलायचं का? नाही, कशातच नाही। त्याचं ड्युटीचं बघत होतं, मिलिटरीमध्ये जायचं म्हणायचं का पोलीस स्टेशन, ते मिलिटरीचं संपल्याचं आता म्हणलं तर पोलीसमध्ये जायचं। एवढ्यासाठी त्यानं तिथं काय केले काय नाही हे आम्हाला आज माहिती झालं। आता पण माहीत नव्हतं। त्याचा फोन नाही ना, त्याचा संपर्क नाही। पिणं जागो शिक्षणाचं आता तुझं तू बघ बाबा, म्हणलं आम्ही इतकं शिकलेलं, कुठं तुला यश आलं नाही। आता किती भरत्या केल्या किती नाही, म्हणून त्याला मी काय म्हणले, पोतभर पैसा जमला असता तुझ्या घातलं म्हणलं भरतीला, जिथं म्हणेल तिथं जात होता। तुम्ही दोघं काय करता नेमकं? शेती वगैरे काहीच नाही, उत्पन्नाचं दुसरं साधन कुठलंही नाही। त्याला म्हणल्यानं मग आता ही काय वैतागून केलाय की काय नाही की आम्हाला। संसदेत घडलेल्या घटनेप्रकरणी 4घांना ताब्यात घेण्यात आले। यापैकी 3 उत्तर भारतातले आहेत, तर अमोल महाराष्ट्रातला आहे। या लोकांशी अमोलचा संबंध कसा आला, तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, अशा गोष्टींचा तपास करण्याची जबाबदारी आता लातूर पोलिसांवर आहे। हमारी भारत सरकार है, जो हम पे ये अत्याचार हो रहे हैं, हम अपनी हकों की जो बात करते हैं, लाठीचार्ज करके हमको अंदर डाला जाता है, टॉर्चर किया जाता है, तो हमारे पास कोई माध्यम नहीं। कोई डायरेक्ट वजह है, कोई वजह है किसी संगठन से आप? नहीं, हम किसी संगठन से नहीं है। आम जनता है, स्टूडेंट है हम, क्योंकि हम बेरोजगार हैं। हमारे माता पिता इतना काम करते हैं, मजदूर, किसान, छोटे व्यापारी, दुकानदार, लेकिन किसी की बात नहीं सुनी जाती। ये हर जगह हमारी आवाज को दबाने की कोशिश करते हैं। ये तानाशाही नहीं चलेगी। दरम्यान अमोल शिंदेनं नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केल्याची चर्चा आहे। अर्थात पोलीस तपासात खरं काय ते समोर येईलच, पण कारण कोणतंही असो, अमोल शिंदेसह या 4घांनी जे पाऊल उचललंय ते अतिशय गंभीर आहे हे मात्र नक्की। शिवाजी शिंदे आणि अहिल्या कसपटेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।